बरीच मुलं मी पाहते मिसगाइडेड असतात, चुकीच्या क्षेत्राकडे जातात. पण तुमचं ज्या क्षेत्रामध्ये पॅशन आहे, जे क्षेत्र तुम्हाला आवडतं, ज्याच्यामध्ये तुम्ही कुठलं काम करत असताना किंवा काही करत असताना स्वतःला विसरून जाता, असं क्षेत्र निवडा, असं क्षेत्र शोधा. ते मिळेलच असं आवश्यक नाही आहे, पण नक्की शोधण्याचा प्रयत्न करा. मी 2-3 एक्झाम्पल्स मुलं असले की नक्की देते. त्यामध्ये सचिन तेंडुलकरांचं एक एक्झाम्पल देते की सचिन तेंडुलकर आज जगज्जेते बॅट्समन आहेत, आता ते रिटायर झाले, पण अतिशय उत्कृष्ट बॅट्समन आहेत आणि त्यांनी पूर्ण जगामध्ये स्वतःचं नाव कमवलं, सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. पण आपण त्यांची 10वी-12वीची समजा कारकीर्द पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की ते 10वी पास होतात की नाही, 12वी पास होतात की नाही, इथपर्यंत त्यांची नौबत होती. काय होईल काही कळत नव्हतं. पण त्यांच्या आईवडिलांनी तिथंच इन्सिस्ट केलं असतं की नाही, तुम्ही सचिनला म्हटलं असतं तू इंजिनियरच बन, तू डॉक्टरच बन, तर कदाचित ही वुड हॅव बीन अ फेलियर इंजिनियर, ही वुड हॅव बीन अ फेलियर डॉक्टर. पण त्यांच्या आईवडिलांनी ओळखलं, त्यांच्या मामांनी